आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्ही माझ्या मित्राला आनंदींना शोधायला सांगितलं? ते मगाशी काका काकूंनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या मित्राला कॉल केला तेव्हा मला कळलं। हे काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? गुरुजी, मी बोलून बोलून थकले। तुम्हीच सांगा आता, लग्न जर मुहूर्तावर लागलं नाही तर त्याचे काय काय परिणाम आपल्याला भोगायला लागतील ते। माझ्यावर नाही, निदान तुमच्यावर तरी विश्वास बसेल यांचा। ठीक आहे, मी सांगतो। हे बघा, भावनाच्या पत्रिकेत दोष आहे आणि त्यामुळेच मी जेव्हा तिच्या पत्रिकेचा, सिद्धिराजच्या पत्रिकेचा आणि पंचांगाचा अभ्यास केला त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आज जर 1 वाजताच्या मुहूर्ताच्या वेळेपर्यंत दोघांचं लग्न लागलं नाही तर नवऱ्या मुलाच्या आणि त्याच्या घरच्यांच्या जीवावर कोणतं तरी मोठं संकट येऊ शकतं। आणि या अघटिताला टाळण्यासाठी आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये। हे लग्न वेळेवर लागलं तरच आपण हा अनर्थ टाळू शकतो आणि मुहूर्त अगदीच जवळ येऊन ठेपलेला आहे। मला वाटतं शेवटची 5च मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत। तर आता मला वाटतं आपण मंगलाष्टकांकडे वळायला काही हरकत नाही, नाहीतर काहीतरी अघटित घडेल। ऐका माझं, मी हात जोडते हवं तर तुमच्या पुढे लग्न मुहूर्तावरच लागायला हवं। तुम्ही पुन्हा पुन्हा तेच का बोलताय? पण एकदा भावना मॅडम मी सांगितलंय ना की आनंदी आल्याशिवाय लग्न करणार नाहीयेत म्हणून, मग संपला ना विषय। त्यात काही बदल होणार नाहीये। आता जे व्हायचे ते होऊ द्या आणि अगदी माझा जीव गेला तरी चालेल यार। सिद्धू, थांबा। माझ्यामुळे कोणाच्याही जीवावर बेतेल असं मला काहीही करायचं नाही। मी हे लग्न करायला तयार आहे। चला लवकर सगळे तयारी लागूया। चला चला। मुलगा मुलगी पाटावर उभे राहा। तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी अंजलच आहोत ना। कधी रडणार आहे, कधी हसणार, मला भावना आई म्हणायचं। आजपासून तुम्ही मला आई म्हणायचं। जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। देवी आई, तू दिलेल्या कौलामुळेच तर मी भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याचं पाऊल उचलू शकलो।
आणि तिथूनच या सगळ्याची सुरुवात झाली होती. पण मग आज हे लग्न या वळणावर का आलंय? जर आनंदी शिवाय हे लग्न झालं तर भावना मॅडमच्या मनात या लग्नाबद्दल कायमच वाईट आठवणी असतील. त्यामुळे तूच काहीतरी कर आता. मी सिद्धू आणि भावनाचं लग्न झालेलं बघूच शकत नाही. आनंदी, आनंदी तुम्ही कुठे होतात? असं कसं हरवलात तुम्ही? मला तुमची खूप काळजी वाटत होती. भावना, मला पण तुझी खूप आठवण आली. भावना, तुला माहितीये मला इथे कोणी सोडलं? कोणी? गेस कर. तुम्हाला मिस्टर गाडे पाटलांनी इकडे सोडलं ना? हो, करेक्ट. त्यांनीच मला इथे सोडलं. मला खात्री होती मिस्टर गाडे पाटील त्यांचा शब्द नक्की पाळणार. आनंदी, आजी, देवाचे लाख लाख आभार. तू सुखरूप घरी आलीस. आजी, आता कोणीच सॅड व्हायचं नाही. मी आले की नाही लग्नाला? बरं चला, आता आनंदी सुद्धा आली आहे आणि आता खूप कमी वेळ उरला. 3 मिनिटं उरले शेवटचे. आता तरी आपण लग्नाच्या विधी सुरू करूया का? होय, हो ना सिद्धू, चला लोक चला. चला. लक्ष्मी निवास